गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोत्यांना नेहमीप्रमाणे एक विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करावे, कारण की व्हिडिओचे बरेच भाग होतच आहे. आणखी अजून आपला 21 समास संपलेला नाही आहे. त्यामुळे तुम्हाला अखंड श्रवण करण्याकरता किंवा एक एक भाग जरी एकेका समासाचा पूर्ण बघण्याकरता तुम्हाला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. आणि निष्कृत असल्यामुळे तुम्हाला त्याची काही हरकत नसावी. आणखी एक जरी समाज जरी तुम्ही अखंडपणे श्रवण करायचं म्हटलं तर तो 2 किंवा 3 भागात वाटला गेलेला आहे, विभागला गेलेला आहे. त्यामुळे सबस्क्राईब करावे, लाईक करावे आणि शेअर करावे ही नम्र विनंती. आज आपली 21 समासाचा आपण समास 18वा बघतोय. आपण 17व्या समासापर्यंत दृश्य उच्छेद हे एक महत्त्वाचं प्रकरण बघितलं. आणि दृश्य उच्छेद किंवा दृश्य निरसनाने आपल्याला कसं आत्मतत्वाचं दर्शन होते किंवा प्रचिती होते, किंवा 3 मुख्य प्रचिती समर्थांनी मागच्या समासात सांगितल्या आहे: आत्मप्रचिती, शास्त्रप्रचिती, आणखी गुरुप्रचिती. तर ह्या 3 प्रचिती जर तुम्हाला आल्या तर ती तुम्हाला परमार्थ जाणण्याची किंवा परब्रह्माची प्रचिती झाल्याची खूण समजावी, असं त्यांनी मागच्या 17व्या समासात सांगितलं आहे त्यांनी. आता 18व्या समासात म्हणतात एकंकार निरसन. हे नाव आहे एकंकार निरसन. आता एकंकाराचा अर्थ म्हणजे एकत्व किंवा अद्वैत, अद्वय किंवा अद्वैत किंवा एकत्व असा घ्यायचा आहे. आणि त्याचं निरसन म्हणतात. की आता निरसनाचं एकंकार निरसन थोडंसं शीर्षक जरासं असं वाटतं की थोडंसं वेगळं वाटतं, कारण की याच्यातल्या ओव्या जर बघितल्या समासातल्या तर त्यात तुम्हाला एकंकार कसा प्राप्त व्हावा किंवा अद्वैत तुम्हाला कसं प्राप्त होईल, तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्याग करून अनेकत्व एकात्वामध्ये तुम्हाला विलीन करायचं आहे, याचा पूर्ण समासा उपदेश करतोय आपल्याला. तर त्यामुळे एकंकाराचं निरसन नाही आहे, हे मुळात द्वैत्वाचं निरसन आहे. द्वैताचं निरसन करून जे अनेकत्वामध्ये जे तुम्ही अनेकत्व जे सृष्टी तलावर किंवा विश्वामध्ये बघताय, त्या द्वैताचं निरसन करून तुम्हाला एकंकार किंवा एकत्व प्राप्त करायचं आहे, असा त्याचा अर्थ होतो. तर निरसनाचा अर्थ इथे एकंकार निरसन नाही म्हणता येणार. तो आपल्याला द्वैताचं निरसन करून एकंकार कसा प्राप्त करायचा असा त्याचा अर्थ घ्यावा, असं माझ्या मताने असं वाटतं मला. कारण की या ओव्यांचा सारांश तिकडेच नेतोय सगळं आपल्याला. तर आपण बघू की एकंकार किंवा एकत्व कसं प्राप्त करायचं या बाबतीत माऊलीच्या ओव्या आपण बघू. कारण की माऊलीच्या ओव्याच्यावर लख प्रकाश टाकणारे आहे. आणखी माऊलीच्या ओव्यानंतर आपण समर्थांच्या ओव्या बघू, म्हणजे तुम्हाला हा विषय जास्त स्पष्ट होईल. आता जग कसं आहे, जग हे विस्तारलेलं जग आहे आणि परमेश्वराने जग निर्माण केलं आहे. कारण की ते हे अपौरुषीय काम असल्यामुळे विश्वाच्या श्वासातून किंवा विश्वाच्या परब्रह्माच्या पहिल्या स्फुरणाने, परब्रह्मातून जे पहिलं स्फुरण झालं आहे त्यातून हे विश्वाची निर्मिती झाली आहे, असं आपण मागे बघितलं आहे. आणि जग हे त्याचा विस्तार आहे असं म्हणतात ते. तर माऊली अगदी नेमकं ते सांगताय तुम्हाला: माझ्या विस्तारलेपणा नावे, माझे या विस्तारलेपणे नावे. माझं विस्तारलेपणाचं नाव काय आहे? ते जगाची नोहे आगवे. हा क्वेश्चन मार्क केला आहे माऊली इथे. ते जग, त्याला जग म्हणता येणार नाही का, की ते जग नाही का, याची आणखी पुनरावृत्ती करते आहे माऊली. का बीज जाहले तरू, का बीज जाहले तरू म्हणजे बीजापासून वृक्ष निर्माण होतो आणि वृक्ष फैलावलेला आहे. बीज हे त्याचं एकवटलेलं रूप आहे आणि झाड किंवा वृक्ष हे त्याचं विस्तारलेलं रूप आहे. बीज का जाहले तरू अथवा भांगरची अहंकारू, किंवा सोन्याच्या लढीपासून जेव्हा तुम्ही अनेक प्रकारचे दागिने करता तर तो सोन्याचा अलंकार म्हणजे सोन्यांचे विस्तारच आहे. तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग.
तर बघा किती स्पष्ट केलं आहे. तैसा मज एकाचा विस्तारू, म्हणजे मी एकत्व धारण केलं आहे. आणि त्यातून जेव्हा एकोहम बहुसाम्य हा जो सिद्धांत सांगितला आहे, तर त्याला द्वैत किंवा त्याला बहु व्हावे असं वाटलं परमेश्वराला. आणि बहु झालं म्हणजेच द्वैत निर्माण झालं. आणि द्वैत म्हणजेच हे त्याचं विश्व आहे असं त्यांना सांगायचं आहे. तैसा मज एकाचा विस्तारू, तैसा माझं एकाचा म्हणजे एकत्वातून अनेकत्व निघालाय. तैसा माझा एकाचा विस्तारू ते हे जग, हे विश्व तेच आहे. म्हणजे विश्वामध्ये भगवत रूप तुम्ही बघा, हा त्यांचा एक थोडक्यात संदेश आहे. किंवा ऐश्वर्ययोग जर तुम्ही 9व्या अध्यायातला ज्ञानेश्वरीतला वाचला तर ऐश्वर्य हेच सांगतो तुम्हाला. ऐश्वर्यामधली एक ओवी फार सुंदर आहे, महत्वाचे संस्कृत श्लोक आहे. नचमस्तानी भूतानी पश्चिमे योगेमेश्वरम भूत भ्रून नच भूत असतो ममात्मा भूत भावना. याचा अर्थ काय होतोय? नचमस्तानी भूतानी पश्चिमे योगेश्वरम म्हणजे हे भूते माझ्या ठिकाणी झाली माझ्या ठिकाणी भासली, पण मी भूतामध्ये नाहीये. ते भूत माझ्यातून निघाली आहे, पण मी त्या भूतामध्ये नाहीये. काय भूते कशी निघाली परमात्म्यातून? जेव्हा एकाचं अनेकत्व झालं तेव्हा ही कल्पना केली आहे त्यांनी की बहुरूप किंवा अनेकत्व कसं होतं निर्माण. आणि जेव्हा एकाचा अशी कल्पना म्हणजे कल्पनेने विश्व रचल्या गेलेला आहे. म्हणून ते म्हणतात भूते माझ्या ठाई भासली, म्हणजे माझ्या ठाई भूते भासली असं म्हणते माऊली. भूते माझ्या ठाई भासली तरी मी भूतामध्ये नाही. कल्पना करणारी प्रकृती संपली की भूताभास संपला. म्हणजे आता तुमची हे कल्पनेने जग निर्माण झालं, ही जी आपण हा जो मागे सिद्धांत बघितला त्याचीच म्हणजे दृढीकरण म्हणा की पुनरावृत्ती म्हणा माऊली ते म्हणते कल्पना करणारी प्रकृती संपली. म्हणजे तुमच्या ज्या निरनिराळ्या प्रकारच्या कल्पना करता तुम्ही द्वैतामध्ये, या कल्पनेचं निरसन समर्थाने सांगितलं आहे. पण या द्वैताच्या कल्पनेमधूनच जग निर्माण झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे भूती निर्माण झालं, द्वैत निर्माण झालं, निरनिराळ्या प्रकारचे प्राणी निर्माण झाले, चराचर निर्माण झालं, स्त्री पुरुष निर्माण झालेले आहे. तर हे जे भूताभास जो आहे हा, याला भूताभास म्हटलंय. सगळे भूते म्हणतात त्याला, ह्याला भूताभास आहे. म्हणजे कल्पना करणारी ही जी प्रकृती आहे, म्हणजे मन तुमचं एकदा निस्संग झालं, म्हणजे कल्पना करणं त्यांनी थांबवलं मनाने, मन उन्मन झालं, म्हणजे तुमच्या प्रकृतीचा लोभ होतो. प्रकृती संपली की भूताभास संपला. म्हणजे मन निसंग करा किंवा मन उन्मन स्थिती जेव्हा जातं तुमचा, तेव्हा तुमचे संकल्प विकल्प थांबतात. मन तुमचे संकल्प विकल्प करणं थांबतं. आणि मग त्याचे संकल्प विकल्प करणं थांबलं की त्याच्या कल्पना थांबल्या की हे जे कल्पनेने रचलेलं जग आहे किंवा तुम्ही ज्या निरनिराळ्या कल्पना करून दुःखी होत असता नेहमी, ते तुम्ही दुःखी होणार नाही. म्हणून हा भूताभास संपतो, हा प्रपंच संपतो तिथे. तेची कल्पती प्रकृती मुरे, तेची कल्पती प्रकृती पुरे आणि भूताभास आधीच सरे. म्हणजे कल्पना करणारी प्रकृती संपली की तिथे भूताभास संपला. मग स्वरूप उरे एक सरे निखळ माझे. मग माझं जे स्वरूप आहे, निर्गुणाचं जे स्वरूप आहे, निराकाराचं जे स्वरूप आहे, ते तुम्हाला स्पष्टपणे दिसून येईल. म्हणजे तुम्ही कल्पना करणं सोडा किंवा मन निस्संग करा किंवा मनाला उन्मन करा. म्हणजे तुम्हाला हा प्रकृतीचा जो भूताभास आहे, हा भूताभास नष्ट होईल. म्हणजेच प्रकृती दृश्य हे नाशिवंत आहे किंवा ते मिथ्या आहे असं तुमच्या नजरेस येईल तुम्हाला. पण मन निस्संग करणं काही सोपं नाही आहे बरं. म्हणजे सांगताना शब्दार्थ सांगितला तुम्हाला मी, पण तुम्ही जेव्हा त्याचा अनुभूती घ्यायला जाता तर मनाचा संकल्प विकल्प कधीच थांबत नाही. मन 24 तास तुमचं नवीन नवीन विचाराचे तरंग तुमच्या मनात उठत असतं. एक तरंग उठत नाही, तो संपत नाही, लगेच दुसरा तरंग उठतो, लगेच तिसरा तरंग उठतो. म्हणजे जसं पाण्यात तुम्ही गोटा फेकला की जसं तरंग एका पाठीमागे निघतात, तशात तुमच्या मनातून अनेक असे तरंग एका पाठीमागे एक उद्भवत असतात. आणि हेच कल्पना आहे, हेच द्वैत आहे. तर हे द्वैत तुम्हाला निरसन करायचं आहे. म्हणून एकंकार निरसन. म्हणजे एकंकार निरसन म्हणजे एकंकार तुम्हाला प्राप्त करायचं आहे. अद्वैतात किंवा अद्वैताचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे. म्हणून द्वैताचं निरसन होतं तिथे. असा एक माझा एक त्याच्याबद्दलचा हे आहे. पुढे वळून आणखी स्पष्ट होईल, तुम्ही तुमचे वेगळे अर्थ घेऊ शकतात. पण मला हा अर्थ जास्त रुचला याच्यामध्ये की इथे माऊली आपल्याला, सद्गुरू माऊली, रामदास स्वामी म्हणा किंवा ज्ञानेश्वर माऊली म्हणा, आपल्याला एकत्वाचं दर्शन करून देतात आहे. ह्या ज्ञानेश्वर माऊलीच्या ओव्या आहे. रामदासजी तेच म्हणतात आहे, रामदास स्वामी तेच म्हणतात आहे, विचारे चौदे वेगळा केले, विचारे चौदे हा वेगळे केले, मी पण तत्वसारही गेले. म्हणजे मी पण जे तुमचं लागून आहे उपाधीमुळे, हे तत्वाप्रमाणे तत्व जर तुम्ही अलग केली बाजूला,
स्थूळ सूक्ष्म तत्व जर बाजूला केली तर तत्वामध्ये जे मी पण भरलेलं आहे किंवा त्याच्यामुळे तुम्हाला उपाधी लागली आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही मी करता, हे जे त्याच्यामध्ये द्वैत झालं आहे, तर हे जे तत्व जर तुम्ही बाजूला सारली, विचारे चौदेह वेगळे केले, म्हणजे चौदेहाच्या 4 स्थिती आपण मागे बोललो आहे, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, आणखी तुर्या. तर ह्या जर तुमच्या 4 स्थितीमध्ये जे 4 अभिमान आहे हे जर तुम्ही दूर केले तत्वानिशी दूर केले, बरं, तुम्हाला काही तर जीव द्यायचा नाही किंवा आपल्याला आत्महत्या करायची नाही, त्याच्यामध्ये अनन्य आत्मनिवेदन झाले परब्रह्मी. तर असं केलं असता तुम्हाला आत्मनिवेदन होईल, तुमचं संपूर्ण आत्मनिवेदन होईल, तुम्ही परब्रह्मी एकरूप व्हाल. एकरूप व्हाल म्हणजे तुम्हाला अद्वैताचं सुख, परमानंदाचं सुख तुम्हाला उपभोगायला मिळेल. तुम्हाला हे रामदास स्वामी म्हणतात श्रीमद्भागवतात. आता हा जो उत्पत्तीचा जो क्रम आहे, इथे उत्पत्तीचा क्रम आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे परब्रह्मातून जे पहिलं स्फुरण झालं, त्या पहिल्या स्फुरणाने त्यातून तुमचं हे मूळ माया निघाली तुमची. परब्रह्मातल्या पहिल्या स्फुरणातून तुमची मूळ माया निघाली, मूळ मायेतून तुमची त्रिगुणात्मक माया निघाली. तर या त्रिगुणात्मक मायातून तुमचे 3 गुण निघाले. त्रिगुणात्मक माया म्हणजे त्रिगुण निघाले, ते निर्मिती निघाली आहे. तर परब्रह्मातून मूळ मायातून त्रिगुणात्मक माया, आणि त्रिगुणात्मक मायातून त्रिगुण, म्हणजे पहिलं सत्वगुण निघाला, सत्वगुणातून रजगुण निघाला, रजगुणातून तमगुण निघाला, आणि तमगुणातून पंचमहाभूते निघाली. आता पंचमहाभूताचा क्रम कसा झाला आहे? पहिले आकाश झाला आहे, आकाशनंतर तिथे आकाशातून वायू निघाला, वायूतून काय निघालं? तेज निघालं, तेजातून पाणी निघालं, आणि पाणीतून पृथ्वी निघाली. हा जो क्रम तुम्हाला सांगितला आहे मी, हा क्रम याच पद्धतीने जे निघाले असं शास्त्रात सांगितलं आहे. पण आता जेव्हा प्रलय होतो किंवा याचं तुम्हाला एकवटीकरण करणं आवश्यक आहे, किंवा हे जेव्हा प्रलयाच्या अंती जे पंचमहाभूतं आणखी त्रिगुण आहे हे लोप पावतात असं सांगितलं जातं, आणि ते लोप पावल्यानंतरच तुमचं द्वैताचं निरसन एकत्वात होतं, आणि नंतर तुम्हाला साम्याची स्थिती प्राप्त होते. तर याचा एक्झॅक्टली तुमचा उलटा क्रम तुम्हाला घ्यायला पाहिजे. म्हणजे पृथ्वी ही तुमची पाण्यामध्ये विरघळून जाते, पाण्याला तेज आठवतं, आणि तेजाला किंवा अग्नीला वायू आठवतं. जसं फुंकरीने आपण विझवतोही, आणखी पेटवतो, पण इथे विझवतं म्हणा, प्रलय म्हणून वाऱ्याने तुमचं आग किंवा अग्नी किंवा तेज हे विझल्या जाते. आणि नंतर तेज वारा हा कशामध्ये लोप पावतो? वारा हा आकाशामध्ये लोप पावतो, आणि आकाश हे तुमच्या तमगुणामध्ये लोप पावतो. म्हणजे हा जो उलटा क्रम बघितला आपण. सरळ क्रम कुठला? उत्पत्तीचा क्रम कुठला आहे? उत्पत्तीचा क्रम आहे तुमचा आकाश, वायू, तेज, पाणी, आणखी पृथ्वी. याचा उलटा क्रम पृथ्वीतून पाणी, म्हणजे पृथ्वी पाण्यात विरघळते, पाणी हे उष्णतेने किंवा तेजाने त्याचा वाफ होऊन जाते, आणखी तेजाला वारा हा मिटवतो, किंवा त्या वाऱ्याने तेज हे लोपल्या जातं, किंवा विस्तव किंवा अग्नी ही लोपल्या जाते, आणि वारा हा शेवटी आकाशामध्ये विलीन होऊन जातो किंवा लोप पावतो, आणि आकाश हे शेवटी तुमच्या तमगुणात विलीन होतं. तर हा सरळ आणखी उलट क्रम महत्वाचा आहे. उलटा क्रम हा प्रलयाचा क्रम आहे, किंवा द्वैत निरसनाचा क्रम आहे, किंवा असा प्रकारे द्वैत तुमचं ते जाऊन तुम्ही शेवटी इथे येता, तमगुणात येता, आणि मग तमगुणाचा सुद्धा लय होतो रजगुणामध्ये, रजगुणाचा लय होतो सत्वगुणामध्ये, आणि सत्वगुण जेव्हा हे 3 गुण जेव्हा साम्यावस्थेत असतात, म्हणजे सत्व रज तम याच्यामध्ये अनबॅलन्सिंग नसतं, त्याच्यामध्ये ते समप्रमाणात असल्यामुळे त्यांना साम्याची स्थिती म्हटलं आहे. समगुण, सत्वगुण, रजगुण आणि तमगुण यांची साम्याची स्थिती ही अव्यक्ताची स्थिती म्हटल्या जाते. म्हणजे इथे तुम्ही अनेकत्व एकटून, म्हणजे अनेकत्व जे द्वैत जे पाहिलं ते अनेकत्व गोठत चाललंय. उलटा क्रम जो चालला आहे, उलट्या क्रमाने तुमचं द्वैत हे गोठत चाललंय, एकवटीकरण चाललंय. त्याचं पंचभूताचे एकमेकाच्या विरुद्ध गुणधर्म असल्यामुळे एक पंचमहाभूत दुसऱ्या पंचमहाभूताला गिळतं. म्हणजे पृथ्वीला पाणी गिळतं, पाण्याला तेज किंवा अग्नी त्याची वाफ करतं, म्हणून पाण्याला तेज गिळतं असं झालं म्हणायचं. आणि तेजाला वायू गिळतो, किंवा वायूने तेज हे मिटवलं जातं, आणि वायूला गिळत आहे आकाश, आणि आकाश हे शेवटी लोप होतं तुमचं तमगुणात. तर हे
पंचमहाभूताचे जे हे विरुद्ध गुणधर्माचे जे गुण आहे ते विरुद्ध गुणधर्माचे गुण एकमेकात ते जसे उत्पन्न होतात तसे ते लोप पण पावतात आणि त्यामुळे एक पंचमहाभूते दुसऱ्या पंचमहाभूताला गिळून त्याचा लोप करतं किंवा त्याचं निरसन करतं. अशा उलट पद्धतीने जर तुम्ही गेले तर तुम्हाला पंचमहाभूतं ही एकत्रित एकपटीत होतात. आणखी मग त्रिगुणसुद्धा तुम्हाला तमोगुण सगळ्यात टाकणं आवश्यक आहे. त्यानंतर तमोगुणातून तुम्हाला रजगुण टाकणं आवश्यक आहे आणि रजगुणातून तुम्हाला सत्वगुणात जायचं आहे आणि सत्वगुणसुद्धा तिथे लोप पावतो शेवटी. तर तिथे तुमची ती गुणसाम्य स्थिती होते, गुणसाम्याची स्थिती होते. ती अशी गुणसाम्याची अवस्थाच म्हणजे अव्यक्त स्थिती आहे. म्हणजे अव्यक्तातून व्यक्तामध्ये येताना म्हणजे जेव्हा हे सत्व मूळ मायातून त्रिगुणात्मक माया, त्रिगुणात्मक मायातून पंचमहाभूते, पंचमहाभूतातून तुमचे 4 वाणी 4 खाणे झालेले आहे. तर हा उत्पत्तीचा क्रम झाला तुमचा. आणि याचा उलटा क्रम म्हणजे पंचमहाभूते जेव्हा एकपटली जातात आणि पंचमहाभूतातून जेव्हा त्रिगुणामध्ये एकपटली जातात, त्रिगुणे सुद्धा मूळ मायेमध्ये त्रिगुणात्मक मायामध्ये एकपटले जातात. हा उलटा क्रम प्रलयाचा क्रम आहे आणि एकपटण्याचा क्रम आहे तो. तर उत्पत्ती आणखी संहार हे दोन्ही जे सांगितले जातात ते असे सांगितले जातात. तर आपल्याला इथं संहार बघतोय किंवा प्रलय बघतोय किंवा या पंचमहाभूतांचा लोप कसा व्हायचा, त्रिगुणांचा लोप कसा व्हायचा हे याच्यात सांगितलं आहे. असा जो क्रम आहे हा क्रम पहिल्या 2 ओव्यात रामदास स्वामी सांगतात आहे आपल्याला. मी ते ओवे वाचतो कारण त्याचा स्पष्टार्थ तुम्हाला आता सांगितला आहे. तुम्हाला पंचमहाभूताची आहे ऐक्यत्या सृष्टी राहे मिळवणी चालता. म्हणजे त्यांच्या मिश्रणाने सृष्टी उत्पन्न झाली आहे आणि जेव्हा ते प्रलयाचा ओघाने जेव्हा एक दुसऱ्याला गिळतात तेव्हा तुमचं एकत्व तयार होतं. परस्परे विपट पडता जाईल ब्रह्मांड विलया. पंचभूताची आहे ऐक्यता. ऐक्यता आहे म्हणजे जेव्हा ते पंचमहाभूताची प्रकृती आणखी त्या त्रिगुण मिसळल्यानंतर अष्टधा प्रकृती तयार होते. त्याच्यामुळे त्या प्रकृतीमध्ये जग विस्तारलं गेलेलं आहे. म्हणजे बीजापासून तुमचा वृक्ष तयार झालेला आहे. पण तोच वृक्ष जेव्हा परत फळ देतो त्या फळामध्ये परत तुम्हाला बीज सापडतं आणि बीजामध्ये हा परत वृक्ष एकवटलेला असतो. म्हणजे बीजापासून वृक्ष निर्माण झाला, वृक्षापासून परत बीज निर्माण झालं. तसंच हे मूळ मायेपासून तुमची त्रिगुणात्मक माया निर्माण झाली, त्रिगुणात्मक मायेपासून तुमचे पंचमहाभूते निर्माण झाली, पंचमहाभूते आणि त्रिगुणामुळे तुमची विश्व निर्माण झालं आणि हा झाला उत्पत्तीचा क्रम. आणि याचा उलटा क्रम घेतला तुम्ही, प्रलयाचा क्रम घेतला तर पंचमहाभूते एकवटली जातात त्रिगुणामध्ये, तमोगुणात एकवटली जातात आणि तमोगुण हा शेवटी रजगुणात आणि रजगुणात सत्वगुणात जाऊन हे तिन्ही गुण जेव्हा साम्य अवस्थेत येतात तेव्हा ती साम्य अवस्था होते. परस्परे विपटा पाहता म्हणजे विलया जाता. विपटा पाहता जाईल ब्रह्मांड विलया. ब्रह्मांड असा एक प्रकारे विलयित जातं. तर हे जे द्वैताचं असं जे एकवटीकरण आहे, द्वैताचं एकवटीकरण तुम्हाला करणं आवश्यक आहे. आणखी हे आवश्यक आहे. आणखी त्याच्यामुळेच तुम्हाला मग एकंकार किंवा एकत्व किंवा अनेकत्वातून एकत्व जायचं असं जे म्हणतात आहे तो हा एकंकार निरसनाचा समास आहे. अनुभवाची ने एकी खोडे प्रपंचाशी होय संवारण. तुम्हाला जर एकत्व परमेश्वराचं कसं आहे ते जर अनुभवायचं असेल तर प्रपंचाशी होय संवारण हे विवेक सिंधूमध्ये सांगतात आहे आपल्याला. रामदास स्वामीची ओवी नाही आहे ही विवेक सिंधूमध्ये मुकुंदराजांची ओवी आहे ही. तेथेची सांगेन विवरण ते तू ऐक पा ते सांगतात आहे. पण तिथे प्रपंचाशी होय संवरण हा महत्त्वाचा शब्द आहे की प्रपंचाचा तिथे द्वैताचं तिथे निरसन होतं, लोप होतं, तेव्हाच तुम्हाला एकत्व साधते. दुसऱ्या ओवीने म्हणताय पंचभूते हे कल्पांती परस्परे ग्रासून या विश्रांती. पंचभूते हे कल्पांती परस्परे ग्रासून या विश्रांती म्हणजे परस्पराला एकमेकाला ते पंचमहाभूते गिळतात आणि गिळल्यानंतर त्याचं एकवटीकरण होऊन साम्यावस्था प्राप्त होते. पावती भूतांच्या अंती सृष्टी नाही की. म्हणजे आता या भूतांचा असा लोप झाल्यानंतर मग तिथे सृष्टी राहत नाही, प्रकृती राहत नाही, सर्व भूताभास जो आहे हा भूताभास नष्ट होतो. तैसा हा पंचभूतांचा गोळा निरुसनी जाईल अवलीळा. तसा पंचभूताचा जो पंचमहाभूत सांगितलं आहे ते निरसून गेल्या लोप पावल्यानंतर त्यांची अवलीळा होते. मग डोळे भरूनी भूपाळा कोड पाहावे. मग तुम्हाला तिथे एकत्व असल्यानंतर तुम्हाला तिथे दुसरा कोणीच नाही पाहण्याकरता. ऐसी पंचमहाभूते निमाली आणि त्रिगुणाची शांती झाली. हे 21 समासाच्या ओव्या आहे बरं रामदासांच्या. आणि त्यांना ते तपश्चर्यांती त्यांना हे ज्ञान झालं आहे आणि ते लिहितात आहे आपल्याला. ऐसी पंचमहाभूते निमाली आणि त्रिगुणाची शांती झाली. महत्तत्वेशी माया गेली महत्बायेच्या पोटी. म्हणजे त्रिगुणात्मक माया ही महामायेत विलीन झाली.
ती त्रिगुणात्मक मायाने जग विस्तारलेलं आपण असं म्हणतो. ती त्रिगुणात्मक माया जेव्हा साम्य अवस्था येते तेव्हा ती अव्यक्त अवस्थेत म्हणजे महामायेशी एकरूप होते किंवा महामायाशी जाते. आणखी तुम्हाला हे माहीत आहे की महामाया म्हणजे काय. आपण मागच्या समासात पाहिलं आहे की महामाया हीच मूळ पुरुषाची ओळखण आहे. ते परत वाचतो मी तो आहे तुम्हाला. त्या मूळ पुरुषाची ओळखणं ते मूळ मायाची आपण, ते मूळ पुरुषाची ओळखणं ती महामाया, ती मूळ मायाची आपण, मूळ माया तोची मूळ पुरुष तोची सर्वांचा ईश. म्हणजे तुम्हाला मूळ मायाचं दर्शन घ्यायचं शेवटी. साम्य अवस्था जी आहे ही अव्यक्त अवस्था जी सांगितली आहे ही मूळ मायाची सांगितली आहे. हे आपण श्रीमद दासबोधला ओव्या बघितल्या आहे. त्यामुळे ही साम्य स्थिती जाणणं किंवा एकत्वाची स्थिती जाणणं म्हणजे उत्पत्ती आणखी प्रलय हे दोन्ही क्रम आपल्याला समजणं आवश्यक आहे. कारण की या लयाच्या क्रमातूनच तुम्हाला एकत्वाचं ज्ञान होतं. म्हणून एकंकार निरसन. तेथे स्वरूप पाहो जावे, पाहो जाता आपणची व्हावे. मग तिथे तुम्हाला जेव्हा असं एकवटीकरण होतं किंवा तुम्ही जेव्हा एकत्वात सगळ्याचा लोप होतो आणि की मूळ माया तोची मूळ पुरुष असल्याचं तुमच्या लक्षात येतं किंवा तुम्ही ते जाणवता, ते अनुभवता तुम्ही, तेची स्वरूप पाहो जावे, पाहो जाता आपणची व्हावे. म्हणजे तुम्हाला ते स्वरूप दिसतं आणि ते स्वरूप शेवटी तुम्हाला वाटतं की ते मी माझंच स्वरूप आहे, माझंच आत्मतत्व आहे जे माझ्या शरीरामध्ये देहामध्ये आहे. हेच तुमचं स्वस्वरूप आहे. येथे कोणाशी कोण म्हणावे एकंकार म्हणून. आता तिथे द्वैत नाहीच असल्यामुळे तिथे दुसरा पुरुषच नाही म्हणून कोणाशी म्हणावे एकंकार म्हणून या म्हणजे तो तिथे एकंकार आहे असं समर्थ सांगतात. ही ओवी आणखी एकंकाराचा अर्थ स्पष्ट करते आहे. एकंकार यासी म्हणावे परी आपण स्वयं अनुभवावे. म्हणजे स्वयं अनुभवाची गोष्ट कुठली आहे. स्वस्वरूप तुमच्या जवळ असल्यामुळे, तुमच्या देहात असल्यामुळे तुम्ही स्वस्वरूपच तुम्ही अनुभवू शकता. म्हणून आणि ते एकत्वाचं स्वरूप आहे. हे आपल्या देहामधलं जे ब्रह्मचैतन्य आहे किंवा स्वस्वरूप आहे किंवा तम म्हणा त्याला, हा तम आणखी तत् जे विश्वात्मा आहे तो परमात्मा आहे, ईश्वर ज्याला म्हणतो आपण, ते दोन्ही एकच आहे. नावाने मी वेगळे करू नका त्यांना की हा जीवात्मा आहे तो विश्वात्मा आहे. एकंकार यासी म्हणावे परी आपण स्वये अनुभवावे. म्हणजे तुम्ही स्वतःच अनुभवा तुमचं स्वस्वरूप आणि म्हणजे तुम्हाला एकत्वाची तुम्हाला पूर्णपणे अनुभूती येईल. तुम्हाला अनुभव झाली या स्वभावे समाधान आहे. हा जर अनुभव तुम्हाला लागला तर त्याचं तुमचं समाधान आहे, त्याची ती परमशांती आहे, परमस्थितीची अवस्था आहे, तीच तुम्हाला लाभेल ती. अशा प्रकारे समर्थ रामदास स्वामी आपल्याला एकंकाराचं दर्शन करवत आहे. हे लक्षात घ्या. फार 21 समासीला माझ्या मताने जास्त महत्त्वाचा 21 समासी आहे. याचं कारणच हे आहे की त्यांना तपश्चर्यानंतर झालेली उपरती आहे आणि त्यांनी ती सगळी साधना या 21 समासीमध्ये जुन्या दासबोधात टाकलेली आहे असं मला वाटतं. बरं मनापासून लोक आज श्रीमद दासबोधाचं पारायण करतात. श्रीमद दासबोध समर्थांचा श्रीमद दासबोध आहे, तो वेगळा नाही आहे. पण त्यातल्या 9000 ओव्या पाहून तुम्ही गोंधळून जाल. म्हणून मी तुम्हाला 21 समासाचं आवर्जून सांगतो की 21 समासी वाचा तुम्ही, त्याचं पठण करा तुम्ही. हा लहानसा आहे समाज, 1380 ओव्याचा समाज आहे हा. 21 समाज आहे ते, तर काही जास्त ओव्या नाही. पण त्या 9000 ओव्यामध्ये तुम्ही निश्चितपणे गोंधळून जाल. हे माझं एक आकलन आहे. तुम्ही तुमचं जे काही तुम्हाला योग्य वाटते ते तुम्ही वाचन करावं. आणि दोन्ही एकच समर्थांचे असल्यामुळे त्यात काही असा भेद म्हणून नाही आहे की 21 समासी दुसऱ्याचा आहे आणि श्रीमद दासबोध दुसऱ्याचा आहे. दोन्ही एकाचेच आहे. पण 21 समासीला एक वेगळं स्वरूप दिलं आहे त्यांनी आता